हाय, कसे आहात तुम्ही सर्व? तर हे बघा मम्मी लोणी काढते, म्हणजे तूप काढते आहे, म्हशीचं तूप. तर त्याचा मी व्हिडिओ काढला आहे 1 महिन्यानंतर. एकही व्हिडिओ काढत नव्हते. तर हे आईस्क्रीमच्या डब्यामध्ये माझ्या मम्मीने तूप साचून ठेवलेलं, म्हणजे दुधावरची साय ठेवली होती. 4 डबे भरले होते. तर हे 4ही डबे आम्ही 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये एवढं जमलं. रोज 2 लिटर घरी दूध येतं. 1 लिटर डॉग्सचं असतं, 1 लिटर आमचं असतं. आणि आम्ही दोन्ही बॉईल करतो, तर साय काढून ठेवतो आणि मग त्यांना देतो. तर आम्हाला एवढं 1 महिना का लागलं, एवढं तूप आम्ही का जमा केलं, तर आमचा डॉग आजारी होता 1-1.5 महिन्यामध्ये. तर त्याच्यामुळे आमचं काही मन नव्हतं होत काय करायचं वगैरे, मग आम्ही केलं नाही. आणि कृष्णाचा जन्म आलेला, मग आम्हाला मक्खन पाहिजे पण होता, लोणी. म्हणून मम्मी बोलली की आज करूया. आणि मग आम्ही केलं दोघींनी. आधी मी करायला घेतलं, मम्मी मी करते पण नंतर मग मला असं माझा हात दुखायला लागला, तर मम्मी बोलली राहू दे बाई, मी करते. आणि मी ना असं छोटा व्हिडिओ काढत होती. तो इथे बघा एवढं होतं, पण ते एकामध्ये नाही झालं. तर आम्ही काय केलं, दुसरं भांडं गेलं, थोडं करून घेतलं. एवढं अजून बाकी होतं आणि मम्मी तिथे करत होती. ते एका टाईमला एवढं निघालं ह्याच्यामधून, फर्स्ट ह्याच्यातूनच. आणि हा बाकीचा जो ताक होता तो आम्ही एका डब्यामध्ये काढून ठेवला. आणि मम्मी असं हर टाईम करत होती. आणि एका वेळीचं एवढं निघालं बघा. मग नंतर अजून ॲड करत गेलं. मग मम्मी बोलले थोडंसं तू कर. तर नंतर मी करत होते आणि मी माझ्या पप्पाला कंप्लेंट करत होती की मम्मी माझा व्हिडिओ नाही काढत आहे. मग मी व्हिडिओ मम्मीने काढला आणि एवढी लास्टला लोणी रेडी झाली, हे बघा. आणि ह्याच्यात पण अजून थोडी बाकी आहे. आणि ताक एवढ्या मोठ्या डब्यामध्ये, म्हणजे हा डबा किती मोठा आहे तुम्हीच बघा, एवढा ताक तयार झाला. आणि आम्ही वेस्ट तर नाही करू शकत, तर आम्ही आमच्या सोसायटीच्या बाहेरचे जेवढे सगळे रस्त्यावर डॉग्स आहेत सगळ्यांना आम्ही काल ताक पाजवलं. आणि एवढी लोणी तयार झाली. आणि स्टार्टिंगला फास्ट फ्लेमवरती ठेवलं, आधी फास्ट फ्लेमवर ठेवलं, मग नंतर आम्ही मीडियमवरती केलं. आणि आम्हालाही थोडं आम्ही ताक काढून ठेवलं फ्रीजमध्ये, की जेवल्यानंतर पियायला रात्री. तर असं गॅस चालूच ठेवायचा आणि सारखं फेटत नाही राहायचं, ते होतं ॲटोमॅटिक. आणि नंतर हे झाल्यानंतर आपण कसं बघायचं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही असे खायचे जे पानं असतात ना ते टाकायचे. माझ्या मम्मीने एवढे का टाकले, कारण तिला आवडतं. आणि ह्या टाईमला तुम्ही प्लीज मागे व्हा, कारण माझ्या हातावरती लगे उडून आलं चिलटं. कोणी कोणी तुळशीचे पण पानं टाकतं, कोणी खायचे टाकतं. हे बघा एवढं. आणि मम्मी हे नेक्स्ट डे खाते ना सकाळी, ते जमलेलं असतं ते मम्मीला, म्हणून मम्मी जास्त पानं टाकलं. आणि नंतर पप्पांनी ह्याच्यामध्ये ॲड केलं. आणि नेक्स्ट डे घी तयार झाल्यावरती बघा कसं आहे. तर आजसाठी एवढंच. बाय. श्री स्वामी समर्थ.